नमस्कार, मी सुनीता. आज गुढीपाडव्यानिमित्त पाकातलं श्रीखंड करणार आहोत. श्रीखंड करण्यासाठी दूध विरजून मी जवळजवळ 2 लिटर एवढं दही चाळणीत चक्का करण्याकरता दह्यातलं पाणी निथळण्यासाठी ठेवून दिले. पाणी निथळून झालं की हे जे निथळलेलं पाणी आहे हे तुम्ही कणिक भिजवायला किंवा नुसतंसुद्धा पिण्याकरता वापरू शकता, कारण ते भरपूर पौष्टिक आहे. आता हे थोडंफार पाणी निथळून झालं की आपण काहीतरी वजन ठेवून छान घट्ट चक्का करण्याकरता म्हणून हे दही आपण दडपून ठेवणार आहोत. आणि या मधल्या वेळामध्ये आपण जेवढा चक्का करणार आहोत तेवढीच साखर, म्हणजे जवळजवळ अर्धा किलो चक्का आपला तयार होणार असेल तर अर्धा किलो एवढी साखर आपण घेणार आहोत. आणि ही मोजून जर का 2 बाऊल साखर झाली तर 1 बाऊल एवढं पाणी त्याच्यात घालून साखरेचा पाक तयार करायला ठेवणार आहोत. इथे आपला हा चक्का छान घट्ट दाट झालेला आहे, त्यातला सगळा पाण्याचा अंश गेलेला आहे. आता हा चाळणीमध्ये आपण चाळून घ्यायचा आहे, म्हणजे तो छान मऊसूत आणि एकजीव असा होतो. आणि त्यानंतर आपण हा पाक जो आहे तो कितपत झाला आहे हे बघूया. पाक छान साखर विरघळून उकळायला लागला आहे. जर का आपण आत्ता हा बघितला तर 2 बोटांमध्ये जर आपण घेऊन पाहिला तर हा एकतारी पाक आपल्याला तयार झालेला दिसतोय. हा बघा, एकतारी झाला आहे. पण आपल्याला श्रीखंडासाठी मात्र 3 तारी म्हणजे पक्का पाक लागणार आहे. त्याच्यामुळे आपण हा असाच उकळत ठेवायचा आहे. आणि जेव्हा पातेल्याला बाजूला कडा साखरेने पांढऱ्या व्हायला लागलेल्या दिसतील त्यावेळेला आपला पक्का पाक तयार झाला असं आपण समजायचं. आणि त्यानंतर हा जो पक्का पाक तयार झालेला आहे, 3 तारी पाक तयार झालेला आहे, तो आपल्याला श्रीखंड जेवढं आंबट गोड हवं आहे त्या प्रमाणामध्ये आपण हा साखरेचा पाक आपल्या या तयार चक्क्यामध्ये घालून घ्यायचा आहे. थोडं थोडं करत पळीने आपण हा गरम गरम पाक या चक्क्यामध्ये घालायचा आहे. गरम गरम पाक घातल्यामुळे हे श्रीखंड थोडंसं आपल्याला पातळ असं वाटतं, पण 7-8 तासानंतर ते छान सेट होतं. आवडीप्रमाणे तुम्ही वेलची, जायफळ, केशर असा कुठचाही स्वाद घाला, ड्रायफ्रूट्स घाला आणि हे अतिशय दाट आणि सुंदर टेक्स्चर असलेलं ग्लॉसी असं श्रीखंड आपलं तयार होतं. आम्रखंडसुद्धा आपण तुम्ही करू शकता. ह्याच्यामध्ये आमरस घातला तर आम्रखंड तयार होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्हीही करून बघा. धन्यवाद. गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.